आज सकाळपासून क्लायंट व्हिजिट आणि खूप सारा आराम. यानंतर आम्ही चाललोय रेसॉर्ट शूटला. तर आमच्यासोबत आज आहे SK ड्रायव्हर. येस, SK ड्रायव्हर अँड आमचा शुभम पुढे बसलाय. मला बिन पगार घेऊन आलेत बघा. तर आम्ही पोहोचलोय फायनली आमच्या लोकेशनला, जे की आहे खडकवासल्याची इथे रिव्हर हंटर म्हणून. आणि काहीतरी 10-15 मिनिटावरच आहे, त्यामुळे लवकर पोहोचलो. छान हो. वाटतंय. आणि वातावरण एवढं भारी. हे बदक आलं. अरे मी पण बदक आहे माझ्याकडे बघ ना. अरे हो, पांढरी त्यांच्यासारखी दिसते. पाय काढेत. तो आम्ही शूट घेतोय 360 घेतो आता. की चालत ते बास की काय आता काय घरी जाते का काय. चालला. हे बघा, हे ना असं दाखवतात तुम्हाला भिजतायत म्हणून, पण काहीच भिजत नाही. थोडी आज जा हा तर आज जा. तर गरमागरम भजी आली आहे, पण त्याआधी आमचं शूटिंगचं काम चालू आहे. हा ना, गरमागरम नाही राहणार आहे, ती राहिली पण नाही असं वाटतंय. फुल कुरकुरीत टेस्टी लागते, जरी गरम नसेल तरी भारी लागते. धर माझं देणार पण नाही मिस्टर. आता यात मला घेऊ नको. तुमच्याकडे पण एक असं असेल की नवऱ्याचा एक मित्र असेल जो तुमची सवत असेल. अरे मी बसली ते मित्रप्रेम असतं, मित्रप्रेम नाही कळणार पुरींना. हे बघा थक्के बेटे गेलो ना, खूप शूट झालं. हे बघा आपण कसा बसलाय, दमले बिचारे. मी अजून एकटा एनर्जेटिक आहे. मी एकटा, अरे इकडं मी एकटा एनर्जेटिक आहे एकदम. एवढी काय सांगणार आहे. मीच धावपळ करतोय. हे अरे त्याचा चष्मा फोडशील बाबा. तर अशा प्रकारे चिकन थाळी समोर आली आहे. काय म्हणणं आहे. ताव मारायचं लगेच होता बस. आईला साडला असतात. क्लासिक एक नंबर. मला वाटलं मला चारतोय. अगं मी पहिलं खाऊन घेतलं. चांगला असेल तर तुला देणार. कसं काय नाही होत, ते काय विष टाकून दिलं होतं त्यांनी. मग अशी लगेच एसकोला भजी चारायला घेऊन गेलो. तर आम्ही आता निघालोय रेसॉर्ट मधून. बरं लगेच नको. बरं कसं वाटलं मग तुम्हाला, कसा अनुभव होता तुमचा. खूप भारी चिकन होतं. चिकन भारी चिकन म्हणजे विषय संपला. हा ना, मी तुला रेसॉर्ट बद्दल विचारते. छान आहे, प्लेस छान आहे, एकदम हवेशीर रिसॉर्ट आहे आणि पाण्याच्या कडेला आहे म्हणून एकदम गार थंडगार वारा होतं. अजून आमचं असं चाललंय की आम्हाला रस्त्यामध्ये एक आमच्या फ्रेंडला भेटायचंय, मग त्याला भेटून आम्ही थोडंसं चिल आउट करणार. हॅलो, अशा प्रकारे आमचा अजून एक फ्रेंड आलाय. फ्रेंड इकडे बघ. हाय. हात बीत लाल करून का आलं. लालपूर आला, मेहंदी लावून आला. लग्न करत होतं. अरे तिकडे लग्न कोण पटवायला नको का. तुमचं झालंय. त्याचं व्हायचंय. तू बघू नको.